हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो येस, आम्ही चाललो आहे गावाला फायनली शिमग्यासाठी आणि दुसरी पण काही कामं आहेत. सो म्हटलं चला जाऊयात. सो येस, मी, आई, पप्पा आणि ओमकार आम्ही निघालो आहे गावाला जायला. आणि अजिबात ट्रॅफिक नाही आहे बिकॉज आज धुलीवंदन आहे, त्यामुळे ट्रॅफिक नाही आहे. सो आम्ही चाललो आहे मुरुडला बिकॉज मावशीची तब्येत खूप खराब आहे. खूप दिवसांपासून ती आजारी आहे. सो म्हटलं जाऊया. पण जाता जाता इथे आमचे फ्रेंड्स आहेत लहानपणीचे, त्यांनी इथे नवीन घर बांधलं आहे. टुवर्ड्स मुरुडला जाताना मध्ये आहे कोरले बोरले म्हणून. सो तिथे त्यांनी घर बांधलं आहे. ऑसम घर बांधलं आहे आणि सुंदर आहे. एकदम शांतता आहे आणि ग्रीनरी आहे. खूप शांत वाटतं. म्हणजे अगदी आम्ही तिथे काहीतरी 12ला वगैरे गेलो असू, पण एकदम शांत वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं तिथेच बसावं. एकदम पीसफुल आणि मस्तच. सो येस, हे आहे काशीद. बाय द वे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते, हे काशीद आहे आणि खूप गर्दी होती काशीदला. म्हणजे ऊन असतं तरी पण गर्दी असतेच. आणि हा पुढे आहे राजवाडा नवाबचा. सो येस, फायनली आम्ही आलो आहे मावशीकडे. सो हे मावशीचं घर आहे जे आत्ता नवीन मावशीला बांधून मिळालं आहे प्रधानमंत्री योजनेकडून. मावशी एकटीच असते, म्हणजे काका नाही आहेत, सो एकटीच राहते. आणि आई आणि मावशीच्या गप्पा चालू होत्या. सो येस, मी मावशीच्या घराची थोडीशी होम टूर घेतली आणि जेवलो वगैरे आणि मग आम्ही निघालो दिव्याघरला जायला. कारण आमचा असा धावता दौरा होता. सो फटाफट सगळीकडे जायचं होतं. सो येस, तिथून आम्ही निघालो दिव्याघरला जायला. सो दिव्याघरला जाण्यासाठी मुरुडमधून दिघी पोर्टला जावं लागतं आणि मग तिकडून मग दिव्याघरला. सो येस, आम्हाला ह्या जेटीमधून जावं